गाइज, आज आपला वेगळा व्लॉग असणार आहे। आज मी माझ्या केसांसाठी हेअर पॅक बनवते, तर तोच व्हिडिओ असणार आहे। कारण का भरपूर दिवस झाले मी माझ्या केसांची केअरच केली नाही। भरपूर असे फ्रीझी झाले आहेत, मी ऑइलिंग नाही करत, काही नाही, त्याच्यामुळे भरपूर असे रफ वाटत आहेत। आणि आता सण सूद येत आहेत, त्याच्यामुळे जरा केसांची फेसची काळजी घ्यायला पाहिजे। त्याच्यामुळे ठरवलं आजपासून का नाही, म्हणून मी आमच्या घरचेच हे ॲलोवेरा तोडून आणलेले आहेत। बरोबर मी मगाशीच हे तांदूळ भिजत ठेवून गेलेली जीवशोरीला क्लासला सोडायला जाताना, जवळजवळ 1 तास झाला असेल। आणि माझ्याकडे हे अळशीचे बीज म्हणतात ते पण आहेत, आणि बरोबरच हे विटॅमिनच्या कॅप्सूल्स आहेत। तर मग ते सगळं मिक्स करून मी आता हेअर पॅक बनवते। तर तुम्हाला दाखवते मी कसं बनवते ते। तर सगळ्यात आधी एका छोट्या पातेलीमध्ये पाणी गरम करत ठेवलं आणि त्यामध्ये अंदाजे 3 ते 4 चमचे फ्लॅक्स सीड्स म्हणजे अलसीच्या बिया टाकून घेतल्या आणि त्या छान मिक्स करून उकळी येईपर्यंत ठेवल्या। ते पाणी थोडं थिक होईपर्यंत उकळून घ्यायचं असतं। ते उकळते तोपर्यंत बाकीची तयारी करून घेतली। कोरफडीच्या बाजूचे काटे कापून घेतले की आतला गर सहज काढता येतो, म्हणून ते कापून घेतले आणि चमच्यानी सगळ्यात त्यातला आतला गर आहे तो सगळा मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला। मी ॲलोवेराची 2 पानं घेतलेली, त्याच्यामुळे बऱ्यापैकी ॲलोवेरा जेल भेटलेलं। त्यानंतर त्याच्यामध्ये मी भिजवलेले तांदूळ पण ॲड केले आणि तोपर्यंत फ्लॅक्सीडचं पाणी आहे ते थिक झालं, म्हणून ते गरम असतानाच गाळून घेतलं, नाहीतर ते गार झाल्यानंतर अजून पण थिक होतं आणि जेल नीट गाळून घेता येत नाही। आता एवढं पातळ वाटतंय, पण गार झाल्यानंतर खूप थिक होऊन जातं। मग गार झाल्यानंतर ते पण मिक्सरच्या भांड्यात ओतून घेतलं आणि विटॅमिन ई ची कॅप्सूल आहे ती टाकली आणि असं छान जाडसर जेल तयार झालं। मार्केटमध्ये भेटतं ना तसंच। सगळ्यात आधी मी केस विंचरून घेतले, किती फ्रीझी वाटतायत ना बघा। त्यानंतर केसांना हा कोरफडीचा हेअर पॅक लावून घेतला आणि अशा प्रकारे केसांना लावून झाल्यानंतर हा पॅक 1 तास तसाच ठेवून दिलेला। त्याच्यानंतर केस धुतल्यानंतर फरक बघा, असले मस्त सॉफ्ट वाटत होते हाताला। तुम्ही पण एकदा ट्राय करून नक्की बघा आणि आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।